मुंबईमधून मुंबई महापालिकेत आणखी एक कथित घोटाळा समोर आलेला आहे। नाले दुरुस्ती त्याचबरोबर इतर बांधकाम दुरुस्तीच्या कामांमधून निघणारा डेब्रिज नियमांचं उल्लंघन करून टाकण्यात येत असल्याचं उघड झालेलं आहे। वॉर्ड क्रमांक 36 परिसरात कंत्राटदारांकडून हा मलबा अनधिकृतपणे टाकला जात असल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यानंतर घन कचरा व्यवस्थापन विभागानं याबाबत दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी केला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, नेमकं काय घडलंय महापालिकेत? अगदीच आपण पाहतोय दीपाली की मुंबई महानगरपालिकेतील आणखी एक कथित घोटाळा आता समोर आला आहे। नाले दुरुस्ती तसंच इतर बांधकाम दुरुस्तीच्या कामांमधून निघणारा डेब्रिज नियमांचं उल्लंघन करून टाकण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे आणि हा जो प्रकार आहे तो नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांनी उघडकीस आणला आहे आणि या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। खरं तर नियमबाह्य पद्धतीने मलबा टाकण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे संशय त्यांच्यावर असल्याचं त्यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे आता या सगळ्यावर नेमकं अधिकाऱ्यांकडून काय स्पष्टीकरण दिलं जाते हेच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का वॉर्ड क्रमांक 36 परिसरात कंत्राटदाराकडूनच असं जे नियमांचं उल्लंघन आहे ते केलं जात असल्याचा आरोप सिद्धार्थ शर्मा यांनी केला आहे। निश्चितच जुई, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।